नमस्कार मित्रांनो, आजच बातमी बघितली. आपला शेजारी देश चीन यांच्याकडे 600 अणुबॉम्ब आहेत आणि तो 2030 पर्यंत 1500 अणुबॉम्ब बनवणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. खरं तर जगात सगळ्यात जास्त सैनिकी खर्च करणारे 3 देश आहेत. त्यात अमेरिका $700 बिलियन, चीन $280 बिलियन पूर्वी होता, आता वाढला असेल, आणि भारत $70 बिलियन. म्हणजे सैन्यासाठी, सुरक्षेसाठी जी काही हत्यारं, सामुग्री, सैनिकांचा खर्च, बाकी पूर्ण सॅटेलाईटपासून तर विमानापर्यंत, बोटीपासून तर पाणबुडीपर्यंत जो काही बनवण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खर्च येतो, त्या खर्चाचा यात समावेश होतो. आपण 70 कोटी आहोत. आपल्यापेक्षा 4-5 पटीने चीन पुढे आहे आणि चांगला 10 ते 12 पटीने अमेरिका आहे. तेव्हा आपण बी आता यापुढे भारतीय सुरक्षेसाठी खर्च वाढवायला हवा आणि त्याला बळकटी द्यायला हवी. कारण वेळ अशी आली आहे की आजच शहाणं होणं गरजेचं आहे. जे युरोपने चुकी केली, अमेरिकेच्या भरोश्यावर राहिला आणि स्वतःची सुरक्षिततेला महत्त्व दिले नाही, आता मात्र रशिया डोळे वटारू लागला आणि युरोपाची तारांबळ झाली. युक्रेननंतर युरोपचा नंबर आहे आणि ट्रम्पने अंग काढून घेतलं. म्हणजे घर काना घाटका, खिसा आहे फाटका, असा प्रकार युरोप देशांचा झाला. तसा आपलाही होईल. आपण बी दोन्ही थडीवर हात ठेवण्यास तयार आहोत. आपल्याला रशियाही हवा आणि अमेरिकाही हवा. आता जेव्हा युरोपसारखे जवळचे मित्र देश, ज्यांच्यावर एवढा भरोसा होता, त्याच अमेरिकेने आज त्यांना वाऱ्यावर सोडलं, तर आपली काय दिशात? तेव्हा आपण रशियाच्या बाजूला जाऊ शकत नाही ना, अमेरिका आपल्याला जवळ करणार नाही. कारण रशियाला चीन महत्त्वाचा आहे, इराण महत्त्वाचा आहे, उत्तर कोरिया महत्त्वाचा आहे. कारण आज ते त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आपण फक्त तुम लढो आणि हम कपडे सांभाळते अशातला आपलं वागणं आहे. नेहरूपासनं आपण दोघं थडीवर हात ठेवत आलो आहेत. त्यामुळे नेहरूंना जो झटका 62मध्ये बसला, तसा झटका आपल्याला बसवायचा नसेल आणि त्या झटक्यामुळे त्या काळात ज्या सरकारचं सरकार होतं, पक्षाचं सरकार होतं, त्या पक्षाला भरपूर शिव्या देऊन झाल्या आणि ती शिव्या देणारे आज सत्तेवर बसलेले आहेत. तेव्हा आता परत शिव्या खायच्या नसतील जनतेचा, तर ह्या सरकारने ही जबाबदारी खंबीरपणे बाळगली पाहिजे. कारण लवकरच युक्रेनचं युद्ध भडकेल आणि चीनही लवकर तैवानवर हल्ला करेल आणि मुळात रशिया, चीन, इराण, उत्तर कोरिया यांची भक्कम युती झालेली आहे. तेव्हा रशिया कोणालाही जुमानणार नाही आणि अमेरिका तर पळकुटा देश ठरला. मग अशा वेळेस समजा युक्रेन युरोपचं सोडून द्या, पण जर समजा चीनने यदा कदाचित आपल्यावर आक्रमण केलं तर आपलं काय होईल? कारण जगात 3च देश प्रबळ आहेत. रशिया आपल्यावर आक्रमण करायची शक्यता नाही आणि तो आपल्यापासून बरेच लांब आहे. मध्ये काही देश आहेत, ती शक्यता नाही. अमेरिका तर मुळीच आक्रमण करणार नाही, कारण त्याला व्हिएतनाममध्ये जिथं पराजय पत्करावा लागला किंवा विजय मिळाला नाही एवढ्या छोट्याशा देशात, तर भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात भूभाग असलेल्या, जंगल पहाड असलेल्या प्रदेशामध्ये अमेरिकेची काही चालणार नाही. त्याची किती विमानं, फायटर जेट असले तरी तो काही आपल्याला नमवू शकत नाही. पण चीन आपल्याजवळ आहे, आपल्या भिंतीला भिंत लागून आहे आणि एक झटका आपण त्यांच्याकडनं खाल्लेला आहे. तेव्हा मित्रहो, चीनची
आगळीक ही केव्हाही आपल्याला जड जाईल. त्या दृष्टीने आता आपण बी तयारीला लागलेले पाहिजे. कारण आजकाल आपल्या देशात मोठ्या हिंदू मुसलमान चाललेले आहे. होळीसारखा सण आमच्यासारख्या छोट्याशा खेड्यामध्ये जिथं आम्ही राहतो त्या ठिकाणी होळी आली कुठे गेलीकडे कळत नाही. मात्र टी व्ही माध्यमं शहरातली होळी अशी काही दाखवतात आणि त्याच्यावर एवढे काही प्रोग्राम करतात की खरोखर ह्या देशामध्ये समस्त जनता होळीच खेळते असं वाटू लागतं. तेव्हा अशा किरकोळ गोष्टी पुढे करून हिंदू मुसलमान वाद घालणं, दलित हिंदू वाद घालणं हे आज सोडलं पाहिजे आणि एकरूप आपण झालं पाहिजे. देश वाचवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात राजकारणी लोकांनी फक्त गप्पा न मारता, वल्गना न करता, मोठमोठ्या बाता न करता प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम केलं पाहिजे. तेव्हा आज भाजप ह्या पक्षसत्ता असल्यामुळे त्या पक्षाची काय तयारी आहे आणि आपल्याकडे जे पूर्वी 150 अणुबॉम्ब होते त्याच्यात आपण काही वाढ केली का, चीनची जी स्पर्धा आहे त्याच्यात आपण टिकू का, आणि चीन, उत्तर कोरिया आणि रशिया मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब बनवायची तयारी करत असतील, युरोप वेगवेगळ्या देशांकडून शस्त्रास्त्र विकत घेऊन त्यांची भक्कम फळी उभी करत असेल तर आपण काय करतो हे सुद्धा जनतेला कळायला हवं. तेव्हा मित्रांनो, खरोखर खूप काळजी वाटते ह्या देशाची की आजचं जे वातावरण आहे हे अजून भडकत जाईल आणि जेव्हा रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरिया जेव्हा युरोपवर आक्रमण केलं जाईल त्यावेळेस जर हे लोक एक झाले आणि अमेरिका अल्प राहिला किंवा अमेरिकाही त्यामध्ये युरोपच्या बाजूने भिडला तरी भारताने कुठं जायचं हा मोठा प्रश्न राहील. आपल्याला कुठल्या तरी एका पक्षाची, एका गटाची बाजू घ्यावा लागेल. तेव्हा हाही विचार भारतीय राजनीतीत त्यांनी, भारतीय संरक्षण खात्याने आणि भारतीय परराष्ट्र मंत्र्याने हा विचार नक्की करावा आणि समस्त भारतीयाच्या वतीने मोदींनी ते नक्की विचार करावा. मोदी गाफील राहणारे नाही, पण मुळात भारतीय लोक हे बऱ्याचदा या बाबतीत गाफील असतात म्हणून हे सांगणं आहे. नमस्कार.